वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक पुकारलेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा दर्यापूर आणि तिवसा या ग्रामीण भागामध्ये आज सकाळपासून कडकडीत बंद पाहायला मिळते। तर अमरावतीमध्ये सुद्धा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। अमरावती शहरातील जे इरविन चौक आहे आणि जे प्रमुख मुख्य चौक आहे त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी सध्या आपल्याला बंद पाहायला मिळतोय। खरं जर पाहिलं तर दिल्लीमध्ये जे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जे हल्ला झाला लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलीस अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मात्र चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। दर्यापूर असो तिवसा असो आणि अमरावती शहरामध्ये सुद्धा आता पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे आणि दुपारी 12 वाजता याच इरविन चौकावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यावरून भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट। Thank you.